पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावरती आहेत। सातारा आणि माढ्यातील उमेदवारांची आज घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे। साताऱ्यातून पुन्हा एकदा श्रीनिवास पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर माढ्याच्या उमेदवारीसाठी विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा पवारांची भेट घेणार आहेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी साई सावंत। साई, आज शरद पवार हे सातारा दौऱ्यावरती येत आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कोणत्या महत्त्वाच्या बैठका आणि गाठीभेटी होऊ शकतात? नक्कीच आम्ही आज शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत। सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या पक्षाची बैठक होणार आहे। 2:30 2:30 वाजायच्या सुमारास शरद पवारांची पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि सातारा आणि माढा लोकसभा संदर्भात शरद पवार उमेदवारांची घोषणा करणार का याकडे देखील लक्ष लागून लागलेलं आहे। महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले असतील आणि माढा लोकसभा रणजितसिंह निंबाळकर असतील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, पण त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची रणनीती देखील शरद पवार यांनी आखली असल्याचं चित्र समोर आलेलं आहे आणि आजच्या बैठकीनंतर ते कोणती भूमिका मांडतायत किंवा उमेदवार कोण देत आहेत हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे। आणि सातारा लोकसभा संदर्भात पाहायला गेलं तर उदयनराजे भोसले यांच्या विरोधात विद्यमान खासदार असलेले श्रीनिवास पाटील हेच आता सध्या तरी त्यांच्या विरोधात उभे असल्याचे चित्र समोर आहे। निश्चित साई, तुमच्याकडून वेळोवेळी साताऱ्यातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।